अकोला महानगरपालिका निवडणुकीत यावेळी अनेक प्रभागांमध्ये दोन उमेदवारात थेट तर काही ठिकाणी तिरंगी किंवा बहुकोणीय मुकाबला पाहायला मिळत आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 12 ड मध्ये दोन उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होत असून यात शिवसेना ठाकरे गटाचे आक्रमक नेते सागर भारुका यांचे पारडे सध्या जड दिसत आहे। जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसा तसा प्रचाराचा वेग प्रचंड वाढला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात असून सर्वच उमेदवार जीव तोडून प्रचार करत आहेत। अशातच संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 12। येथे भारतीय जनता पक्षासमोर शिवसेनेचे दमदार युवा आक्रमक नेते सागर भारुका यांनी तगडे आव्हान उभे केले आहे। प्रभागाच्या ज्या ज्या ठिकाणी सागर भारुका प्रचारासाठी जात आहेत तिथे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पहिल्यांदा सागर भारुका आपल्या होम पिचवर निवडणूक लढवत असल्याने त्यांना मतदारांकडून मोठी सहानुभूती आणि प्रेम मिळत आहे। रविवारी रात्री प्रभागातील अनिकट परिसरात त्यांची प्रचार सभा पार पडली। या सभेला पोहोचण्यापूर्वी परिसरातील नागरिकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले। मतदारांचे हे अभूतपूर्व प्रेम पाहून सागर भारुका भावुक झाले होते। आपल्या भाषणात म्हणाले की ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्या शहराचे आणि मुलांचे भविष्य घडवण्याची हीच वेळ आहे। मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या सर्व अपेक्षांना पूर्णपणे खरा उतरीन। प्रभागाचा विकास तर होईलच, पण तुमच्या मुलांचे शिक्षण आणि रोजगारांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवले जातील। फिर भी वहाँ यहाँ के नगर सेवक वहाँ पैसे मांगते हैं कि पहले पैसे दो, पहले दक्षिणा दो। अरे आप नगर सेवक थे, तुम तो सेठ बन गए। लोगों ने तुमको नगर सेवक समझा था, तुम सेठ बन गए। क्या ऐसे सेठों को अपनी जगह दिखाना नहीं चाहिए मेरे दोस्तों आप लोगों ने? मुझे ऐसा लगता है कि मेरे से अच्छा कार्य ये जितने भी खड़े होंगे ना अभी कोई भी नहीं कर सकेगा। मैं निस्वार्थ काम करने वाला हूँ, घर के पैसे लगा के काम करता हूँ। मेरे भाइयों पूछ लेना अपने पूरे युवाओं को, मैंने करोड़ों रुपए प्रभाग क्रमांक 11 में जेब में के खर्चा कर डाला। 1100 लोगों तक के कोरोना काल में राशन किट पहुंचाई मैंने। 35 से 40 सबमर्सिबल मशीन और 15 साल से उसका मेंटेनेंस भी कर रहा हूं मैं, बिना नगर सेवक रहते भी। वहां पे जाके पूछ सकते हैं आप लोग प्रभाग 11 में। गणपति पालकी, नवरात्र, भंडारे, ये तो सब बोलो ही मत हो। यानी बच्चे जब पैदा होता, मेरी माता बहना की जब डिलीवरी होती, वो खर्चे से लेके तो मरण तक के सागर भारुका हर एक के सुख दुख में काम में आया हुआ। ये पूछ लो मेरे भाइयों। मैं आपको बार बार यही कह रहा हूँ, 4 दिन बाद में मेरे भविष्य की बात नहीं है। मैं तो हर गया तो मैं राजकारण से संन्यास ले लूंगा, मगर मेरे हिंदुओं को एक करने वाला एक कार्यकर्ता, सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता, हिंदू समाज को एकत्रित करने वाला कार्यकर्ता अगर वो विफल हो गया तो इसके बाद में कोई हिंदुओं को एक करने की ताकत नहीं करेगा। रात्री कडाक्याची थंडी असतानाही मोठ्या संख्येने मतदार, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। उपस्थित सर्व मतदारांनी सागर भारुका यांना विजयाचा विश्वास देत आशीर्वाद दिला। या प्रभागातील लढतीकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले असून पहिल्यांदाच या भागात भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत आहे। शिवसेना आणि भाजप यांच्या या थेट लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे।